नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहे श्री अचलेश्वर महादेव मंदिर, जे की माउंट आबूमध्ये स्थित आहे. सो जनरली मी तुम्हाला रेकमेंड करेल की जर तुम्ही गुरु शिखर आणि दिलवाडा जैन टेम्पल आणि हे सर्व गोष्टी एकाच दिवसात कव्हर करणार असाल तर हे अचलेश्वर महादेव मंदिर हे तुम्हाला ऑन द वेच लागेल. सो सकाळी अंदाजे 8 वाजता आम्ही गुरु शिखरला पोहोचलो होतो आणि गुरु शिखर करून आम्ही रिटर्न येते वेळेस श्री अचलेश्वर महादेव मंदिर येथे पोहोचलो. या मंदिराच्या बाहेर भरपूर सारे शॉप्स आहेत. खायला तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळतील. नाश्ता, ब्रेकफास्ट आणि ज्यूस आणि हे सर्व गोष्टी तुम्हाला मिळून जातील. सो तिथूनच आम्ही स्वरासाठी एक बॉटल घेतली होती, ज्याच्यामध्ये आम्ही फ्लेवर मिल्क घेतलं होतं. मंदिराच्या परिसरात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची मंदिरे, छोटी छोटी मंदिरे मिळतील. तिथे तुम्ही दर्शन घेऊन मग मुख्य प्रवेशद्वाराकडे जाऊ शकता, जिथून तुम्ही जे मुख्य महादेवाचं मंदिर आहे तिथे तुम्ही जाऊ शकता. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच पाण्याने भरलेले माठ ठेवलेले असतात, ज्यातील पाणी तुम्ही पिऊ शकता. अशा प्रकारे मंदिराचा गाभारा आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला आणि मग दर्शन करून प्रदक्षिणा करून आम्ही बाहेर आलो. या मंदिराला पण जास्त काही गर्दी नसते. 1 ते 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही दर्शन करून परत येऊ शकता. चला मग मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आम्ही माउंट आबूच्या अदर प्लेसेस पण व्हिजिट करणार आहोत. आणि तुम्ही पण इथे प्लॅन करत असाल माउंट आबूला जायचा तर तुम्ही आमचा नक्कीच हे चॅनल फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओज कामाला येतील.